पण आपण आता राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलतोय. जी. तर मध्ये म्हणजे एप्रिल फुलचा एक APK फाईल पाकिस्तानमधनं खरंच ऑपरेट होत होती हो का? हो हो. हे APT 360 जे मी तुम्हाला म्हटलो, ही जी ऑर्गनायझेशन आहे हे वारंवार हे आपल्यासोबत करतात. तर ह्यांचा ऑपरेट करणारा माध्यम काय असतो? बेसिकली ह्यांना काय वाटलं की आता इंडियन्स जे आहेत व्हॉट्सॲपवर खूप साऱ्या गोष्टी फॉरवर्ड करतील आणि आपल्यामध्ये ते आहे. आपण गुड मॉर्निंगपासून ते सगळ्या मेसेज फॉरवर्ड करतो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की एप्रिल फुलची नोटीस आलेली आहे. एप्रिल फुलच्या दिवशी नोटीस आली की लॉकडाऊन होणार. विषय गंभीर होता. लोकांना वाटत होतं लॉकडाऊन होतं आहे की नाही होत. म्हणून इमिजिएटली तुम्ही ते बघता तर तुम्ही ओपन करतात. कोणीतरी मित्रांनी पाठवलं आहे आणि इमिजिएटली ओपन केल्यावर तुम्हाला वाटतं की हे एप्रिल फुलचा जोक होता. पण ती APK फाईल होती आणि ती APK फाईल तुम्ही दुसऱ्या 10 लोकांना जोक करण्याच्या मागे पाठवली. त्याच्यामुळे तुमचा डेटा जो आहे हे सगळे लोक बघू शकतात, मेसेजेस बघू शकतात, परमिशन्स घेऊ शकतात आणि ही कुठे जाऊन तुमच्या फाईल्समध्ये डाउनलोड होती हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण म्हणजे त्या जोकच्या मागे ती एन्क्रिप्टेड असते असते आणि मग त्याच्यातून ते पुढे म्हणजे काय साध्य काय होतं? परमिशन्स. इन्क्रिप्टेड फाईल जी आहे तिची लोकेशन तुम्हाला एकतर कळत नाही आणि जर कळली नाही तर ते व्हेरियस परमिशन्स तुमच्या फोनकडनं घेतात. आता तुम्ही काय करतात, परमिशन्स म्हणजे कसं आहे की तुमचे मेसेजेस वाचणं ही एक परमिशन आहे. तुमचं लोकेशन कुठे आहे, तुम्ही काय आहे ही एक परमिशन आहे. कॅमेऱ्यात तुम्ही फोटो किती काढलेत, फोटो कोणते आहेत ही एक परमिशन आहे. जसं मी म्हटलो ना, APK फाईल डाउनलोड केली तर तुम्ही समजा तुम्ही CCTV तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केला आहे. सगळी ॲक्शन, तुम्ही काय करतायत काय करत नाहीत हे सगळं त्यांना माहीत असतं. पण मग ऑपरेशन सिंदूरचा आणि त्याचा काय संबंध होता? ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस खूप साऱ्या अशा वेबसाईट आणि APK फाईल्स आल्या होत्या ज्या पाकिस्तानकडनं. कारण काय त्यांना तुमची हालचाल बघायची आहे की तुम्ही कुठे आहेत, काय करतायत, कुठे मूव्ह करतायत. जर्नलिस्ट आहेत त्यांना ट्रॅक करायचं आहे, पोलीस आहेत त्यांना ट्रॅक करायचं आहे, पॉलिटिशियन्स आहेत त्यांना ट्रॅक करायचं आहे. आणि आपला हा जो डेटा आहे हा डेटा आजच्या टाईममध्ये ही एवढी मोठी संपत्ती आहे की ही मिळवायला ते कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात. तर हे ऑपरेशन सिंदूरमध्ये एवढ्या साऱ्या लिंक्स आम्ही फ्लॅग केल्या होत्या सायबर पोलिसनी, महाराष्ट्र सायबर पोलिसनी विशेषतः, की आपल्याला कळालं की हे कोणत्या लिंक्स आहे आणि इमिजिएटली आपण ते सांगितलं की ह्या APK लिंक्स किंवा ह्या लिंक्स जे आहेत ह्याच्यावर प्रेस करू नका. तर हे फ्लॅग ऑफ आपण केलं होतं. पण मग ते ऑपरेशन सिंदूर 2 होणार का? ऑपरेशन 2 सिंदूर होणार किंवा नाही हा एक खूप मोठा जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे. पण आज मी तुम्ही असं काही इंटरसेप्ट केलंय का? नाही सायबर नाही, पण आज आम्ही वी आर प्रिपेअर्ड. अच्छा. महाराष्ट्र सायबर पोलीस ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस झाला त्यावेळेस पण प्रिपेअर्ड होती आणि प्रोॲक्टिव्हली काही होत असेल तर आम्ही 10 पावलं पुढे आहोत. आम्हाला माहिती आहे की कसं हे होतं आहे, कुठे हे होतं आहे, काय पद्धतीने मूव्ह होतं आहे. त्यामुळे आम्हाला सगळी जाणीव आहे आणि त्याच दृष्टिकोनाने आपलं पोलीस हे एक सक्षम ऑर्गनायझेशन आज झालेलं आहे की त्यांना माहिती आहे की ह्याला कर्ब कसं करावं. सायबर वॉर होऊ शकतं का? म्हणजे काही नाही, आपापल्या देशांमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि हे सिंडिकेट्स करतात का? सायबर वॉर होतो आहे, होऊ शकतो तर खूप मागचा प्रश्न झाला. खूप वर्षाआधी आपण हा विचार करू शकत होतो की होऊ शकतो का? होतोय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याकडे जे APK फाईल्स आल्या, ज्या वेबसाईटच्या लिंक्स आल्या, आज जे आपल्याला एप्रिल फुल्सचा जोक जो सर्क्युलेट होतो नोटीस म्हणून, मग इन्कम टॅक्सचं काहीतरी नोटीस येईल, ह्या ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटकडनं काहीतरी नोटीस आलं आहे, तर ते सगळे तर ही सायबर वॉरच आहे. सायबर वॉरच्या प्रमाणे काय काय होतं, समजा तुमचा डेटा जो तुमचा सोन्यापेक्षाही प्रेशियस तुमचा डेटा असतो, तुमचे फोटोज तुमच्या फोनमध्ये असतात, त्याला काहीतरी गैरवापर करून त्यांचा वापर करणं, तुम्हाला ब्लॅकमेल करणं, पाकिस्तानकडनं फोन येणं, तुमचं काहीतरी आजकाल तर एवढं सुद्धा होतं की तुमचे मॉर्फ केलेले पिक्चर्स, न्यूड पिक्चर्ससुद्धा ते पाठवून तुम्हाला ब्लॅकमेल करतात. हा तर खूप मोठा सायबर वॉरफेअर आहे, फक्त इकॉनॉमिकल नाही. हा मी तेच म्हणत होते की ह्याच्यामधनं शेवटी पैसे काढणं हाच एक हेतू असतो की अजून काही धोके असतात? खूप सारे. फक्त पैसे हा एक मोठा भलेही त्याचा पेहलू असू, पण फक्त पैसेच नसतात. देशाची एक काही इज्जत असते किंवा देशाचा काही एक डेटा असतो, देश कुठे चालला आहे, लोक कुठे चालले आहेत, हा डेटा सेट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यांना माहिती आहे की ह्या एरियामध्ये एवढे लोक आहेत, त्यांना कसं टार्गेट करावं, त्यांच्याकडनं पैसे तर नाही, त्यांना मॉलेस्ट कसं करावं, टॉर्चर कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे नुकताच मी बघितलं की काही डिलिव्हरी जे लोक असतात ते सुद्धा तुमचे डिटेल्स त्यांच्या सिंडिकेटमध्ये पाठवतात. काय परत सांगा? जसं डिलिव्हरीवाले, क्विक कॉमर्सवाले जे तुमच्या घरी येतात, तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे असतो आणि ते तुम्हाला कॉल करून येतात आणि म्हणतात मॅडम
मैं नीचे हूँ, ये हूँ, वो हूँ. आणि मग त्यांना कळतं की ह्या घरामध्ये कदाचित कोणी माणूस दिसत नाही किंवा कोणी असं जास्त लोक घरात दिसत नाही, तर ते इझी टार्गेट होतात. ते इन्फॉर्मेशन पाठवतात. इन्फॉर्मेशन बाहेर पाठवतात. आणि आजसुद्धा सायबर क्राईम हा जो विषय आहे हा फक्त बाहेरचा विषय नाही, हा आपल्या देशात पण आहे. आपलेच लोक कुठेतरी बसून कुठल्या तरी गावामध्ये बसून कोणाचे तरी पैसे बाळगवतात आणि हे सगळ्या गोष्टी होतात. तर हा फक्त बाहेरचा नाही तर आपल्या घरातला सुद्धा इश्यू आहे. तुम्ही जे आधी बोलताना म्हणालात की जेव्हा डिजिटल अरेस्टमध्ये लोक जातात तेव्हा अशी त्यांची खाली गाडी बिडी उभी असते आणि ते पाळत ठेवून असतात आपल्यावर. ते अक्षरशः तुम्हाला सांगतात की आमची कुठेतरी एक गाडी आहे, आम्ही तुम्हाला बघतो, तुम्ही कुठे आहे, जा बँकेमध्ये जा, हे ट्रान्झॅक्शन करून या. मग तुम्हाला जातात? हो, गेलेले आहेत. म्हणजे एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांनी ह्याच्याबद्दल शेअर केलेलं आहे. ते म्हटले की त्यांच्यासोबत ज्यावेळेस अरेस्ट झाला त्यांना एवढी भीती दिली गेली की ते तिथे गेले त्या बँकेमध्ये, त्यांचा फोन कम्प्लिटली, त्यांनी व्हिडिओ कॉलवर होते, कोणाचाही फोन उचलायचा नाही, तुम्ही आत्ता रेडमध्ये आहात. हिप्नोटाईज वगैरे करतात. हिप्नोटाईज तर नाही, पण एवढं ब्लॅकमेल करतात की तुम्हाला भीती वाटते की काय करायचं. हा असा विषय एकदा आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हा जर आपण विषय सायबर क्राईम महाराष्ट्र आपल्या मराठी जनतेला आपण जर देत असू आणि कसं वाचावं, तर पहिलं तर तुम्ही अवेअर राहा की हे काय आहे. दुसरं, इमिजिएटली तुम्हाला काहीतरी वाटलं हे काहीतरी वेगळं आहे, 1930वर फोन करा आणि सायबर पोलिसांना सांगा की हे माझ्यासोबत होत आहे. ते एक्सपर्ट्स आहेत, ते तुम्हाला गाईड करतील. सो 1930 आणि 1945 जी, त्याचं काय वेगळं हे आहे? 1945 जे होतं ते आपल्या महाराष्ट्राची हेल्पलाईन होती. बरं, आता ती कन्सॉलिडेट होऊन 1930 जी नॅशनल हेल्पलाईन आहे त्याच्यामध्ये झालंय. काही कुठल्याही प्रकारचा असं आपल्याला वाटलं की धोका आहे किंवा फ्रॉड आहे तर कुठलाही, आणि तुमचा कॉल इमिजिएटली पिकअप होतो, तुमची सायबर कंप्लेंट नोंदवली जाते, तुमचं ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला सगळं दिसतं आणि ते तुमच्यासोबत सांगतात तुम्हाला की कसं करायचं, ह्याच्यापासून वाचायचं कसं, बँकेला कसं बोलायचं, आम्ही बँकेला सांगतो, तुमचं ट्रान्झॅक्शन काय आहे, स्क्रीनशॉट्स मागतात. हे सगळे तुम्ही शेअर करून तुमचे पैसेही वाचवू शकतात. आणि जर तुमची कुठे तुम्हाला असं वाटतं की माझं मॉलेस्टेशन होतं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सायबर पोलीस तुमची मदत करू शकतं. आत्ता पायल गेमिंग म्हणून जी आपण एक इन्फ्लुएन्सर आहे, तिच्यासोबत पण हेच झालं की पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट जो होता तिचा बाहेर कोणीतरी दाखवलं की तिचा मॉर्फ केलेला चेहरा कोणत्या तरी व्यक्तीवर, आणि ते व्हायरल गेलं कारण ती एक खूप फेमस गेमर आहे. आणि मग त्याच्यानंतर ती सायबर पोलीसकडे आली आणि आम्ही इमिजिएटली ते फ्लॅग ऑफ केलं की हे AI कॉन्टेंट आहे आणि हे तिचा चेहरा नाही आहे. कारण आज फक्त एक ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रामध्ये जी तुम्हाला सर्टिफाय करू शकते की ही AI मॉर्फ्ड आहे किंवा नाही आहे. ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे, ती टेक्नॉलॉजी महाराष्ट्राकडे आहे. आणि त्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की आपल्याला सर्टिफाय करून देतं की हे मॉर्फ्ड आहे, हे AI आहे आणि डीप फेक आहे. त्याच्यामुळे तिने मग ते सोशल मीडियावर टाकलं आणि त्या माणसाला आपण पकडू शकलो, तो कुठे होता, त्याने का केलं हे. आणि खूपदा तर तुम्ही सरप्राईज व्हाल की सायबर क्राईमच्या मागे जे मुलं असतात किंवा जे व्यक्ती असतात, तुम्हाला बघूनसुद्धा वाटणार नाही की हा माणूस किंवा ही व्यक्ती असं करू शकतं. लहान पोरगा होता तो. पण का करतात हे? पैशासाठी की असंच एक नाही, थ्रिल म्हणून त्यांना ह्याच्यामध्ये वाटतं की काहीतरी चांगलं होईल आणि ह्याच्यात मी काहीतरी मजा केली असं वाटतं. पण मग ज्यावेळेस सायबर पोलीस तुमच्या दरवाजावर येईल आणि तुम्हाला पकडेल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकेल, त्यावेळेस मग हे सगळं बदलतं. त्यामुळे आज पोलीस आणि सायबर पोलीस सक्षम आहे, तुम्हाला पकडू शकते, तर तुमची डिजिटल फुटप्रिंट जी आहे ती कुठेच जात नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.